नमस्ते, मी स्नेहल करपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 20 बातम्या. ज्योतिबा यात्रा वाहतूक नियमन 31 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान प्रमुख मार्गावर पार्किंग बंद. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आदेश लागू. इंधन साठा पुरेसा, अफवा टाळा. पेट्रोल, डिझेल, गॅस साठा मुबलक. नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये. गॅस ग्राहकांसाठी सुविधा वाढवणार. एजन्सींना पिण्याचे पाणी व सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश. गुटखा विरोधी कारवाई. कडोली येथे संयुक्त धाड 13 जणांवर कारवाई, दंड व जनजागृती. SC/ST अत्याचार प्रकरणे कमी करण्यावर भर. प्रलंबित प्रकरणे जलद निकाली काढण्याचे आदेश. ऊसतोड कामगार अनुदान पडताळणी, पात्र लाभार्थ्यांनाच मदत. बोगस प्रस्तावांवर कारवाई. महिला बचत गट प्रदर्शन. 45 गटांचे उत्पादन विक्रीस महिलांच्या उद्योजकतेला चालना. ITI साठी तज्ञ शिक्षकांची गरज. अल्प मुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू. तर आता पाहूयात महाराष्ट्रातील विशेष बातम्या. 30-31 मार्चला वादळी पावसाचा इशारा. मेघगर्जना, वादळी वारे, गारपीट शक्य. शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवण्याचे निर्देश. रब्बी पिकांना धोका वाढला. मराठवाडा, विदर्भ, खानदेश भाग प्रभागातील होण्याची शक्यता. रोजगारक्षम अभ्यासक्रम योजना सुरू. एप्रिल पासून दुसरा टप्पा. युवकांसाठी मोठी संधी. कौशल्य विकासावर भर. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फूड प्रोसेसिंग इत्यादी क्षेत्रात प्रशिक्षण. पत्रकारिता पुरस्कार मुदतवाढ. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2026. तर आता पाहूयात भारतातील विशेष बातम्या. आंतरराष्ट्रीय तणावाचा इंधनांवर परिणाम. इराण, अमेरिका, इस्रायल तणावामुळे पुरवठ्यावर दबाव. देशात 2 महिन्यांचा इंधन साठा. परिस्थिती नियंत्रणात, घाबरण्याचे कारण नाही. LPG पुरवठ्यावर ताण. पर्याय म्हणून रॉकेल वितरणाचा विचार सुरू. युवकांसाठी रोजगार धोरण मजबूत. कौशल्याधारित प्रशिक्षणावर सरकारचा भर. अफवा टाळण्याचे आवाहन. प्रशासनाकडून शांतता व सहकार्याची विनंती. तांत्रिक शिक्षणाला प्राधान्य. उद्योगानुसार अभ्यासक्रम विकसित करून रोजगार वाढवण्यावर भर. या आणि अशाच टॉप 20 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.